नमस्कार मंडळी, रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये मी अमोल कुंभार आपलं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवर या ठिकाणी। लोणार सरोवर जे उल्कापातापासून तयार झालेलं सरोवर आहे आणि याच ठिकाणी गोमुख तीर्थ एक आहे, ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत। तर आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या पायऱ्याखाली एक महादेव मंदिर आहे, त्या मंदिराकडे जातात। आपण त्या मंदिराच्या दिशेने चाललेलो आहोत आणि पुढे गेल्यानंतर आपण लोणार सरोवर ही पाहणार आहोत। तर जाऊयात पुढे। लुनासुराचा वध केल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू यांचा जो अंगठा आहे पायाचा, तो रक्ताने माखला। तो अंगठा धुण्यासाठी भगवान ब्रह्मदेवाने या ठिकाणी गंगेला बोलवलं, गंगेला पाठवलं। ते गोमुख गायमुख तीर्थ किंवा त्याला धारा म्हटलं जातं, धारा तीर्थ असंही म्हटलं जातं। हे पाहू शकतो आपण या ठिकाणी। लोणासुराचा वध केला म्हणून याला लोणार असं नाव पडलं आणि जवळच भगवान श्रीहरी विष्णूचं एक अप्रतिम असं मंदिर आहे, दैत्यसुदन मंदिर, तेही आपण पाहणार आहोत। स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट असा नमुना असलेलं लोणार सरोवर या ठिकाणी विविध मंदिरांची एक शृंखला आपल्याला पाहायला मिळते। त्यापैकीच एक असलेलं हे गोमुख मंदिर, ज्या ठिकाणी एक पाण्याचा स्रोत वाहतो। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीचं इथलं बांधकाम आहे। अतिशय अवघड अशा पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या उतरून आपण पुढे सरोवराच्या दिशेने जाणार आहोत। खाली उतरून गेल्यानंतर एक महादेव मंदिर, पुरातन काळातील हेमाडपंथी याही मंदिराचं बांधकाम आहे, ते मंदिर पाहणार आहोत। आणि त्याच्यानंतर खाली कमळजा मातेचं मंदिर आहे, परंतु वेळेअभावी आपण तिथे जाऊ शकतो की नाही हा अंदाज नाही, कारण बंद होण्याची सरोवर आणि इथला परिसर बंद होण्याची वेळ आलेली आहे। तरी आपण जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात। काही पर्यटकही या ठिकाणी संपूर्ण परिसर सरोवर पाहून आलेलं आहे। त्यानंतर आपण पाहू शकतो की पाण्याची धारा वाहते। गोमुख या तीर्थातून वाहत येणारं जे पाणी आहे ते अशा पद्धतीने खाली सरोवराला जाऊन मिळते। थोडं लवकर जाण्याचा प्रयत्न आहे, कारण वेळ कमी आपल्याकडे, उशीर झालेला आहे, बंद होण्याची वेळ झालेली आहे। आपण पाहू शकतो हे पाणी बरेच पर्यटक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। ओके। आपण पुरातन शिव मंदिर जे आहे ते या ठिकाणी पाहत आहोत। आपल्याला न्यूजच्या माध्यमातून पर्यटकांना आणि प्रेक्षकांना या पुरातन शिव मंदिराची माहिती आपण या ठिकाणी देत आहोत। लोणार सरोवराच्या जवळपासच भरपूर असे काही मंदिरं आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात। त्यापैकीच एक असलेलं हे पुरातन शिव मंदिर आहे। याची आपण जर बांधणी पाहिली, ही खूप पुरातन काळातील वाटते।
थोडंसं पडलेल्या अवस्थेत असलेलं हे मंदिर, परंतु अत्यंत सुंदर असं आहे, आपण पाहू शकतो। या ठिकाणी एक मोठा नंदी आपल्याला पाहायला मिळतो, जो भग्न अवस्थेत आहे। या ठिकाणी नंदी जो भग्न अवस्थेत आपण पाहू शकतो। त्यानंतर हे गणपतीची मूर्ती ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तसंच आपण जाऊयात आतमध्ये। वेगळ्या पद्धतीची मंदिराची बांधणी, या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाहीये, आपण बघू शकतो। अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे। जर या मंदिराचा माहिती फलक जर आपल्याला मिळाला तर मी नक्कीच वाचून दाखवेन। क्षमा करा, मंदिर आहे, थोडीशी शांतता ठेवतो। खूप मोठी अशी महादेवाची पिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। मंदिर आहे, चावडी नाही, कोणी ते पलीकडचा हा पोरगा आहे, हा शांताराव मंदिर आहे, काय चावडी नाही, नाही तर ठिकाणी कसं राहत असतं। महाराज कोणतं मंदिर आहे? कुमारेश्वर मंदिर। कुमारेश्वर मंदिर, कुमारेश्वर मंदिर साधारण कुठल्या काळातलं आहे? हे रामराज्य काळामध्ये, रामाच्या काळामधलं। या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग महादेवाचे येतं। त्याच्यानंतर एक प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे, बरोबर। त्याच्यानंतर एक कमळजा मातेचं मंदिर आहे, डोलारची माय कमळजा माता, बापा कुमारेश्वर, मोठा भाऊ मोठा मारुती, आणि दैत्य सुदन मंदिर एक कृष्ण याचा विष्णू आणि रामाचे 5 जागृत ठिकाणी, 5 कमळजा मातेचं मंदिर, रामाचं, कुमारेश्वर, एक दैत्य सुदन मंदिर आणि एक मोठा मारुती। धन्यवाद। आणि या ठिकाणी वरती विष्णू चक्र आणि गजमुखोरी काम झाले, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मंडळी, आणि थोडं लाईटीच्या अभावामुळे। आणि याच्यात समोरून जो सूर्यप्रकाश येतो त्याचे 3 दरवाजाचा उजेड एकत्रित येऊन या ठिकाणी तो या ठिकाणी पडतो, बरोबर या ठिकाणी 3 सावल्या पडतात। म्हणजे आपण शंकराला गंध कसा जातो 3 रेषा, त्याप्रमाणे आडव्या ऐवजी उभ्या 3 सावल्या पडतात त्या ठिकाणी। रोज सकाळी सकाळी दिसते, दिवसाआधी दिसते, सूर्यास्त व्हायच्या अगोदर दिसते आपल्याला। अच्छा, सूर्यास्त होण्याआधी, म्हणजे थोडा अंधार करणं पडते, त्यावेळेस आपल्याला दिसते या ठिकाणी। मोबाईल बंद करा, इकडचा जो बाहेरचा सूर्यप्रकाश येतो, इकडे कृष्ण नजरेने बघा, 3 रेषा दिसतात, 3 सावल्या हो आहेत का मंडळी? आपल्याला अंधारात काही दिसणार नाही, परंतु या ठिकाणी मी पाहू शकतो की 3 सावल्या ज्या आहेत किंवा 3 चिन्ह उभे मूर्तीवर दिसतात, परंतु उजेड केल्यानंतर ते दिसणार नाही। पण खूप प्राचीन असं हे ध्यान मंदिरासाठी ध्यान मंदिर आहे, जप करतात, शिवलिंग आहे, आपण पाहू शकतो। खूप कोणतं गाव? मी पुण्यावरून आलेलो आहे। असं का? हो, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। माहिती दिली, पण थोडं प्रसाद घ्या आणि काहीतरी देवासाठी दक्षिणा। विष्णू चक्र या ठिकाणी आपण पाहू शकतो। त्यानंतर
मंदिराच्या मागील बाजूस जरी आपण पाहिलं किंवा मंदिराची ठेवण बांधणी जर आपण पाहिली तर आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं हे पुरातन काळातील मंदिर आहे. दगडावरती दगड रचून बांधलेलं हे मंदिर आहे. आपण पाहू शकतो. मंदिराच्या चारी बाजूनी जरी आपण पाहिलं तर एक अशा वेगळ्या पद्धतीची एक बांधणी आणि ठेवण आपण पाहू शकतो. एक दगडावरती दगड कशा पद्धतीने रचलेले आहेत. आणि या ठिकाणी सरोवराच्या दिशेने काही पर्यटक जातात. कुमारेश्वर महादेव मंदिर लोणार या ठिकाणी आपण हे मंदिर पाहत आहोत. आणि माझ्या समोर पाहाल तर एक सुंदर असं सूर्यास्त दर्शन आपण पाहू शकतो. समोर थोडी झाडी असल्यामुळं जे लोणार सरोवर आहे ते आपल्याला दिसणार नाही. आपण टॉप येऊन पुन्हा पाहूयात ते. या मंदिराकडे पाहता आपली संस्कृती किती प्राचीन काळातही प्रगत होती हे याचं प्रत्यक्ष दर्शन आपण या मंदिराच्या माध्यमातून पाहू शकतो. आणि आक्रमणकाऱ्यांनी कशी या मंदिराची अवस्था भग्न केलेली आहे, आपली संस्कृती मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हेही आपण या ठिकाणी पाहू शकतो. टॉप व्ह्यूने आपण हे सरोवर या ठिकाणी पाहत आहोत. नमस्कार मंडळी, आज आपण आहोत जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवर या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की कुमारेश्वर महादेव मंदिर जे आहे या परिसरात आपण आहोत. आपल्यासोबत या परिसराला किंवा या सरोवराला भेट देण्यासाठी आलेले एक पर्यटक. काय नाव आपलं? माझं नाव गणेश पवार. रिसोड शहर इथून एक 40 किलोमीटर आहे आमचं गाव. आणि आम्ही दर वेळेस येत असतो. या ठिकाणी मस्त वाटते, एन्जॉय म्हणून. आणि खूप छान आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आणि खूप पाहण्यासारखं आहे या ठिकाणी. मस्त झिले आणि इथे जी झील आहे ते कुठून पाणी येते हजारो वर्षापूर्वी तर अजून काही माहिती नाही याची. आणि खूप छान पर्यटन स्थळ आहे. आणि भरपूर पर्यटन विदेशी फॉरेन कंट्रीमधले सुद्धा येतात या ठिकाणी. आणि खूप छान आहे सर. नक्कीच मंडळी, या ठिकाणी पाहण्यासाठी तर खूप आहे, परंतु सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे या ठिकाणचं पाणी जे आहे ते पाणी भरपूर जे संशोधक आहेत यांनी संशोधन केलं, परंतु यामागचं रहस्य जे आहे ते अजूनपर्यंत उलगडलेलं नाही आहे. रामराम महाराष्ट्र न्यूजसोबत मी अमोल कुंभार, लोणार सरोवर. धन्यवाद. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या लोणार सरोवराला एकदा नक्की भेट द्या. धन्यवाद.